श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 14 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार आहे. श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आहे. श्रावण महिन्यातील शुक्रवारी माता लक्ष्मी आणि जरा जिवती देवीची पूजा केली जाते. ही पूजा प्रामुख्याने संततीचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी केली जाते. या श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारीच जरा जिवतीचा कागद हा देवघरामध्ये किंवा भिंतीवर चिटकवला जातो आणि महिनाभर दर शुक्रवारी त्याची पूजा केली जाते. कारण जिवती ही लहान मुलांचे आजार व संकटांपासून रक्षण करणारी जीवनदायिनी देवी मानली जाते. तसेच अनेक भागामध्ये श्रावणातील शुक्रवार हा संपत्ती आणि ऐश्वर्याची देवता वरदलक्ष्मी देवीच्या व्रतासाठी विशेष मानला जातो. म्हणजे श्रावण महिन्यातील शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रतसुद्धा केलं जातं. या श्रावण महिन्यातील शुक्रवारी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शुक्र ग्रहाची कृपा देखील प्राप्त होते. शुक्र ग्रह हा धनासंबंधित मानला जातो. तर आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही जाणवत नाही. आपल्या जीवनात सुख समृद्धी ही नांदत असते. विवाहिक जीवनात आनंद देखील वाढत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत होतो. आपल्या सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी यासुद्धा दूर होतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावणातील पहिलाच शुक्रवार तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होतील. कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रावणातील पहिल्या शुक्रवारी करायचा आहे. जर तुम्हाला उद्या पहिल्या शुक्रवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता. जर श्रावणातील शुक्रवारी हा उपाय आपण केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यातील शुक्रवार हे विशेष महत्त्वाचे मानले जातात. श्रावण महिन्यामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय प्रभावी मानले जातात. श्रावण महिन्यातील शुक्रवार हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल किंवा कष्टातून कमवलेला पैसा हा दीर्घकाळ तुमच्याकडे टिकत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या कारणाने तुमच्या हातातून, तुमच्या घरातून निघून जात असेल, म्हणजेच जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, तुमच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा कमकुवत आहे आणि म्हणून तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. तसेच घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल नसेल, घरामध्ये सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील
तर हा उपाय तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील शुक्रवारी अवश्य करायचा आहे. उपाय हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. उपाय तुम्ही उद्या शुक्रवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून थोडीशी हळद टाकायची आहेत. आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी थोडंसं गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. शिवलिंग देवघरामध्ये असेल तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी शिवलिंगावरती एक बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहे. असे म्हटले जाते की जर आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केले तर आपली मनोकामना ही पूर्ण होते. भगवान महादेवांच्या कृपेने आपली इच्छा ही निश्चितच पूर्ण होते. म्हणून तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आवर्जून प्रत्येक दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करा. छान देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक ताट घ्या, ताटामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. सोबतच थोडंसं हळद कुंकू आणि अक्षदा ठेवायच्या आहेत. यासोबतच तुम्हाला 5 हिरवी वेलची जी असते, जी आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, तर ती 5 हिरवी वेलची घ्यायची आहेत. यानंतर 1 लोटा जल घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि 1 गुळाचा खडा घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून तुळशीपाशी ठेवायचा आहे. ठेवताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका. दिव्याखाली तांदळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे. यानंतर हळद मिश्रित हे जल जे आहे तर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे. यानंतर माता तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. फुलं असतील तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत. आणि यानंतर चणाडाळ आणि गूळ घेतलेला आहे तर त्याचा नैवेद्य जो आहे तर तो तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे. यानंतर जी 5 हिरवी वेलची आपण घेतली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तुळशीसमोर बसायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला 1 वेळा श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे. म्हणजे 1 वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. यानंतर ही जी हिरवी वेलची आहे तर ही आपल्याला तुळशीपाशी ठेवायची आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला तुळशीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. ज्या काही तुमच्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी, तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आता ही हिरवी वेलची दिवसभर तिथेच तुम्हाला राहू द्यायची आहेत. सायंकाळी 6 नंतरनं आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेला एका प्लेटमध्ये 2 ते 3 कापूरवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या कापूरवड्या घेऊन तुळशीपाशी जायचं आहे आणि तिथे हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपण तुळशीला जी हिरवी वेलची अर्पण केली होती तर ती उचलून त्या कापुरासोबत तुम्हाला तुळशीसमोर जाळायची आहेत. आणि जेव्हा तुम्ही या 2 वस्तू तुळशीसमोर जाळणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत असते. तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होते. आता मी असं म्हणणार नाही की हा उपाय तुम्ही केला आणि लगेच तुमच्याकडे पैसा आला, पण आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करत असतो तर त्याला यश मिळावं किंवा आलेला पैसा हा योग्य मार्गी लागावा, त्या पैशाचं काहीतरी चांगल्या गोष्टी व्हाव्या या हेतूने आपल्याला हे उपाय जे आहे तर ते करायचे असते. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं किंवा बऱ्याच घरामध्ये अशा गोष्टी असतात की भरपूर पैसा असतो परंतु घरामध्ये सुख नसतं
आणि म्हणून आपल्याला पैशासोबतच सुखसुद्धा हवं आहे आणि म्हणून हे उपाय जे आहे तर ते करायचे असतात. तसेच उद्या श्रावण महिन्यातील शुक्रवार आहे, त्यामुळे संध्याकाळी तुळशीपाशी दिवासुद्धा तुम्हाला अवश्य लावायचा आहे. सकाळीसुद्धा जेव्हा तुम्ही उपाय करणार आहे तेव्हाही दिवा लावायचा आहे. कारण बघा, शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. शुक्र ग्रह या संबंधित असणारा हा दिवस आहे आणि शुक्र ग्रह हा साधारण ग्रह नाही, तर तो धन, संपत्ती, पैसा यांचा कारक मानला जातो. म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने नक्कीच प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते खुले होतात. त्याचबरोबर उद्या जरा जीवतीचं व्रतसुद्धा केलं जातं. शक्य असेल तर प्रत्येक आईने उद्या जरा जीवतीचं व्रत करायचं आहे. दिवसभर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात आणि संध्याकाळी हे व्रत सोडलं जातं. नागपंचमीला आपण जो जरा जीवतीचा कागद आणून त्याची पूजा करत असतो, तर तोच कागद आणायचा आहे, वेगळा काही नसतो. तर तोच आणून एखाद्या भिंतीवरती तुम्हाला चिकटवायचा आहे किंवा देवघरामध्ये लावला तरीही चालेल. छान त्याची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहेत. आणि या दिवशी तुम्हाला मुलांना ओवाळायचं सुद्धा असतं, कारण हे व्रत खास मुलांसाठीच असतं. जीवती देवी जी आहे तर ती लहान मुलांची देवी मानली जाते, म्हणजे त्यांचं संरक्षण करत असते. आणि शुक्रवार हा त्या देवीला समर्पित असणारा दिवस आहे, श्रावण महिन्यातील शुक्रवारी. म्हणून आपण हे व्रत जे आहे तर ते करत असतो. म्हणून संध्याकाळी छान एक दिवा प्रज्वलित करा. जरा ज्योतीचा जो फोटो आहे तर त्याला ओवाळून घ्या आणि त्याच दिव्याने मुलांचं औक्षण तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्हाला व्रत करणं नसेल शक्य तर तुम्ही फक्त पूजा केली ना तरीसुद्धा चालते. शेवटी कितीही केलं तर भक्तिभाव हा खूप मोठा असतो. त्यामुळे नाही जमलं, उपवास लक्षात नाही राहिला, शक्य झालं नाही, काही अडचणी असेल तर तुम्ही फक्त फोटो आणून त्याची पूजा केली ना तरीही चालेल. त्याचबरोबर बघा, उद्या तुम्हाला शक्य झालं तर शिवमंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे. तिथे छान एक लोटा जल अर्पण करा, तिथे बेलपत्र अर्पण करा आणि तिथे बसून 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आता बघायला गेलं तर ह्या गोष्टी खूप सोप्या आणि साध्या आहेत, पण याचं जे मिळणारं फळ आहे ना ते खूप जास्त पटीने मिळत असतं. आपल्या वाईट वेळेमध्ये या केलेल्या सेवेंचंच फळ जे आहे तर ते आपल्या कामी येत असतं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये होईल तेवढ्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला अवश्य करायच्या आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.